नमस्कार. द ब्रेन टॉक्समध्ये दिवाळीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि दिवाळी म्हटल्यानंतर पणती फटाके आले, पण दिवाळीचा फराळ हा एक महत्त्वाचा त्यातला भाग आहे आणि ज्याकरता प्रचंड मेहनत केली जाते आणि ते पदार्थ रुचकर व्हावेत म्हणून. आजकाल बाहेर मिळतात पदार्थ, नाहीसं नाही, पण घरी केलेल्या पदार्थाची चव जरा वेगळी असते. आणि म्हणून मला नेहमीच आठवण येते की जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही गावाला पदार्थ बनवायचो. आता तेवढा मोठं प्रमाण नाही आहे, छोट्या प्रमाणात केलं जातं, कारण जवळजवळ आजकाल चकली चिवडा हे कॉमन पदार्थ झालेत. परंतु तरी देखील की या कॉमनमध्ये पण दिवाळीचं एक वैशिष्ट्य असतं. आणि आता उदाहरण घ्यायला गेलं तर हा चिवड्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो सर्वांमध्ये मिसळणारा आहे आणि कुठेही तो चपकल बसतो, कोणीही पटकन घेतो, खातो आणि त्याची आवड निर्माण होते लोकांच्या मनामध्ये. मला वाटतं मी जेव्हा पदार्थ बघतो तेव्हा मनुष्य प्राण्याचा जो स्वभाव आहे त्याच्याही थोडासा मी लिंक करायचा प्रयत्न करतो. काही माणसं अशी असतात चिवड्यासारखेच की कुठेही सरसकट मिसळतात. बघायला गेलं तर लाडू हा प्रकार जो आहे तो मला अतिशय आवडतो, कारण गोडाधोडाचा हा पदार्थ, खुशाल चेंडू म्हणतो आपण त्याला, रव्याचा असो किंवा बेसनाचा असो. पण लाडूपासून सुरुवात केली तर प्रसंग हा गोडच होतो. आणि म्हणून अशी माणसं गोड असतात जी लाडवाप्रमाणे स्वतःचा स्वभाव सगळ्यांना गोडपणा दाखवत येतात. एक प्रकार जो आहे तो गुंतागुंतीचा, ज्याला मी शेव म्हणतो आपण, आणि काही माणसं स्वभाव शेवेसारखाच असतो गुंतागुंतीचा. कुठनं सुरुवात होते आणि कुठे संपते कळत नाही. माणसं मात्र ही चपकल असतात, कुठेही पटकन जाऊन बसतात आणि तिकडनं बाहेरही पडतात, पण स्वतःची गुंतागुंत लोकांना कळू देत नाहीत. चकली हा प्रकार लोकांना आवडतो, कारण पहिल्या फटक्यात चकलीकडे लोकांचं लक्ष जातं की अरे हा आम्हाला आवडणारा पदार्थ आहे. आणि स्वतःमध्ये गुरफटलेली अशी चकली, आणि माणसंही काही काही चकलीसारखी असतात, स्वतःमध्ये गुरफटलेली असतात आणि स्वभावाला थोडी तिखटही असतात. तेव्हा अशापासून थोडं जपून राहणं आवश्यक असतं. अर्थात स्निग्धता देणारे पदार्थ असतात, काजू कतरी किंवा बर्फी किंवा बदामी हलवा जो आपण म्हणतो, हे स्निग्धता देणारे असतात आणि वर्ण दिसताना स्निग्ध दिसतात. आणि तशीच माणसे असतात की जी आपल्याला स्निग्धतेने मोहून टाकतात. त्यांचा स्वभाव वेगळा असतो. एक खास वेगळा प्रकार मी तुम्हाला इथे दाखवतो, तो म्हणजे तिरोळी, जो आम्हा सोनारामध्ये फार मोठ्या प्रमाणात केला जातो. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की जे आपण पदार्थाचं तेल किंवा तूप राहिलं असतं किंवा काही पीठ राहिलं असतं, जसं आपण म्हणतो की बेसनाचं थोडं पीठ राहिलं आहे, थोडेसे तीळ राहिले आहेत किंवा तळलेल्याचं थोडंसं तळ राहिलं आहे, करंजीचा वगैरे, तर त्या पदार्थापासून हा तिरोळी प्रकार बनवला जातो. याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ, थोडंसं तांदळाचं पीठ, चण्याचं पीठ असं टाकून रुचकरचा पदार्थ करतो. आणि मला वाटतं ह्या पदार्थाकडे मी वेगळ्या रीतीने पाहतो की आमच्याकडे दिवाळीच्या पदार्थात त्याला फार महत्त्वाचं स्थान आहे. याचं कारण म्हणजे तो सर्वसमावेशक आहे असं वाटतं, कारण प्रत्येकातला उरलेला तो घेऊन एक स्वतः एक घटक बनतो आणि अतिशय पौष्टिक आणि तजेदार बनतो. आणि म्हणून त्याचं वैशिष्ट्य मला जास्ती वाटतं. प्रसंगामध्ये करंजी हा देखील प्रकार असतात. हे करंजी वरवरनं ओबड किंवा न चांगला दिसणारा असा प्रकार, पण आतनं सारणामुळे अतिशय गोड सुंदर असा प्रकार. तर अशा प्रकारचे दिवाळीचे पदार्थ आहेत लाडू, चकली, शेव किंवा चिवडा, तिरोळी आणि बर्फी, लाडू वगैरे. हे आपण एकत्र केलं का आपल्याला कळतं की हीच खरी दिवाळी, जिथे आपण सगळे पदार्थ एकत्र खातोय. माणसाच्या आयुष्यामध्ये देखील असंच घडतं. थोडा तिखटपणा, थोडा चमचमीतपणा, थोडासा कुरकुरीतपणा, थोडासा मिश्रपणा, थोडासा म्हणतात तसं की स्तब्धपणा किंवा स्वतः एकमेकांमध्ये न मिसळण्याचा आणखीन एक गुणधर्म, असे सगळे गुणधर्म एकत्र आले तर माणसाचं जीवन असतं ते एकत्र बनतं वेगवेगळ्या स्वभावाने, जसं काही दिवाळीचाच फराळ. आणि मला वाटतं हा जर फराळ आपण जर नीट बघितला तर आपल्या माणसाचा जो स्वभाव धर्म आहे तो कळेल. मला वाटतं जीवनाची एक दिवाळी होईल जर आपण व्यवस्थित स्वभावाने एकमेकांशी नीट मिसळलो. आणि आता एक सांगावंसं वाटतं की दिवाळीचा फराळ आणखीन एक मोठं वैशिष्ट्य देतो, ते म्हणजे या निसर्गामध्ये थंडीचे आता दिवस सुरू होतील आणि त्यावेळेला अशा प्रकारचं काही प्रोटीनयुक्त खाणं आवश्यक आहे, जसे लाडू आहेत किंवा चकलीतलं चण्याचं पीठ आहे. तर स्निग्ध पदार्थांची गरज आहे. निसर्गाने मला वाटतं हे सण अशा रीतीने नेमले आहे की जिथे आपण ते पदार्थ खावेत. आणि म्हणूनच मला वाटतं ह्या पदार्थांचं आपल्या दिवाळीच्या सणामध्ये फार मोठं वैशिष्ट्य आहे. नमस्कार. तर तुम्ही सर्वांनी या फराळाला आमच्याकडे. विनय पोदार फ्रॉम ब्रेन टॉक्स. नमस्कार.